हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे हॉटेलसारखी चिकन शाही कोरमाची रेसिपी एकदम सोपी आहे, त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। चिकन शाही कोरमा बनवण्यासाठी इथे मी पाव किलो चिकनला स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकून घेतली, 1 चमचा दही टाकून घेतलेला आहे आणि 1 चमचा भरून इथे मी काळी मिरी पावडर टाकून घेतलेला आहे आणि यात पाव चमचा मीठ टाकून घेतलं, म्हणजे चिकन मॅरिनेशन करण्यापुरतीच इथे मी मीठ वापरलं होतं। सर्व जिन्नस छान एकत्र करून घेतले, एकजीव करून घेतले, मग यांना मी साईडला ठेवून घेतले। आता मी एक वाटण तयार करून घेणार आहे। वाटणसाठी मी इथे 4 कांद्यांना फ्राय करून घेतलं होतं आणि 2 टोमॅटो बारीक चॉप करून घेतले होते। त्याचबरोबर कोथिंबीर 1 मूठ घेतली आहे, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 6 ते 7 इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्याचबरोबर मी इथे 7-8 काजूंना भिजत ठेवले होते, ते हे सर्व मी आता वाटून घेणार आहे। सर्वात आधी कोथिंबीर, त्याच्यानंतर आलं लसूण, फ्राय केलेलं ऑनियन म्हणजेच कांदा आणि त्याचबरोबर टोमॅटो या सर्व जिन्नसला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आणि त्यात मी हे काजू सुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि ह्या सर्व जिन्नसला वाटताना ह्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही टाकायचं आहे। हे मी तुम्हाला सोपी पद्धत सांगत आहे, पण जर का तुम्हाला वेगवेगळं वाटण करायचं असेल तर मग काजू, फ्राय ऑनियन, अद्रक लसूण आणि कोथिंबीर ह्याला वेगळं वाटायचं आहे आणि टोमॅटोची प्युरी वेगळी करायची आहे। पण मला इथे सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवायची आहे, त्याच्यामुळे मी असे दाखवत आहे। आता न पाणी टाकता मी हे मिश्रण चांगलं वाटून घेतलेलं आहे। आता हे वाटण मी साईडला ठेवून टाकते। आता चिकन शाही कोरमा बनवण्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये ना इथे मी 3 ते 4 चमचे तेल घेतले। आता तेल चांगले तापवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मग त्याच्यामध्ये हे जे चिकनचे पीसेस आहेत ना, जे मॅरिनेट केलेले आहेत ते टाकून घ्यायचे। एकदा त्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं, त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मी ह्या कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता ह्या चिकनवरती छान असे मार्क आले होते। पुन्हा मी तसंच केलं, गॅसची फ्लेम स्लो केली आणि 5 मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवले आणि 5 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले। चिकन हाफ डन झालं होतं। आता चिकन मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं। उरलेल्या तेलामध्ये जे वाटून ठेवलेलं वाटण होतं ना, ते टाकून घेतलं, गॅसची फ्लेम मीडियम केली आणि तेलामध्ये चांगलं हे वाटण मिक्स करून घेतलेलं आहे। वाटणाला एकदम छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। एक्स्ट्राचं तेल मी इथे वापरलं नव्हतं। मसाल्याला हलकसर तेल सुटायला लागलं तेव्हा मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 1 चमचा धने पावडर, 2 चमचे काश्मीरी तिखा लाल मसाला, 1 चमचा इथे जिरं पावडर टाकून घेतलं आणि सर्व जिन्नस छान इथे मी मिक्स करून घेतलेले आहेत। आता ह्या मसाल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं, गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। आता मी या फ्राय मसाल्यामध्ये ना पाव चमचा गरम मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि त्याला सुद्धा छान इथे मिक्स करून घेतलेला आहे। आता ह्या मसाल्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत ह्याला आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम टू स्लो फ्लेमवरती। मग मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले। तर चिकन मॅरिनेट करताना त्याच्यासुद्धा मीठ टाकले होते, त्याच्यामुळे इथे मीठ कमीच वापरायचं आहे आणि 1 ग्लास पाणी मी बाजूला तापत ठेवले होते। पाणी चांगले तापले की मग ते 1 ग्लास पाणी मी ह्या मसाल्यामध्ये इथे टाकून घेतलेले आहे। पाणी मसाल्यामध्ये छान इथे मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यानंतर फ्राय केलेले जे चिकनचे पीसेस आहेत ना, ते मी या मसाल्यामध्ये टाकून घेतले। एकदा त्यांना चांगलं मिक्स करून घेतलं, गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि आता कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले तर ह्या चिकनला छान इथे तेल सुटलं होतं। त्याला एकदा चांगलं मिक्स करून घेतलं, 2 मिनिटे असेच मिक्स करून घेतले। पुन्हा कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले, एकदा पुन्हा हे चिकन मिक्स करून घेतले। मला मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडं मीठ आणखीन ह्याच्यामध्ये टाकलं आणि ह्याला छान मिक्स करून घेतलं। आता चिकनचे पीसेस छान शिजले होते, मग मी ह्याच्यामध्ये लास्टला इथे फ्रेश क्रीम टाकून घेतली। तर 4 ते 5 चमचे तुम्हाला इथे फ्रेश क्रीम टाकायची आहे, घरातली दुधावरची साय टाकली तरी पण चालेल। आता ही फ्रेश क्रीम छान या चिकन कोरम्यामध्ये मिक्स करून घेतली। ह्याच्यावरती थोडासा मी इथं कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेतली। मग कढईवरती झाकण ठेवले, गॅसची फ्लेम स्लो केली। 2 ते 3 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले, गॅसची फ्लेम बंद केली आणि ह्या चिकन शाही कोरम्यावरती इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि गरमागरम चिकन शाही कोरमा इथे मी सर्व केलेला आहे। तर हा चिकन शाही कोरमा तुम्ही पराठे, नान, लच्छा पराठा, बटर नान कशासोबत सुद्धा सर्व करा, खाण्यासाठी एकदम उत्तम आणि डिलिशियस असा लागतो। तर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।